मी मंडळाधिकारी सिलवंत चव्हाण फलटण शहर. महाराष्ट्र राज्याने शासनाने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री बहीण लाडकी या योजना जाहीर केली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील, शहरी भागातील अति गरीब कुटुंबाला ह्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. त्यामुळं सगळं गोरगरिबामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. सदर या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते सर्वसाधारण महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असतील. या योजनेचे पात्रता जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. महिला राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते आवश्यक आहे. लाभार्थीचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. अपात्र ह्याच्यामध्ये असे खालील महिला असतील की ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि त्याच्या कुटुंबामध्ये आयकरदाता आहे, असे लाभार्थी अपात्र ठरवले जातील. विशेष करून कायम ज्याच्या कुटुंबामध्ये सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, महामंडळ असे संस्थेमध्ये काम करणारे, सेवानिवृत्त वेतनधारक घेत असलेले असे त्या संबंधित कुटुंबामधील सदस्य नसावेत. असे सदस्य असेल तर ते अपात्र म्हणून ठरवले जातील. सदर लाभार्थी महिलेने शासनाकडून आणि इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ते अपात्र असेल. की जास्त 2-2.5 हजार जर काही अन्य योजनेच्यातून त्या संबंधित महिलेला लाभ मिळत असेल तर ती ह्या योजनेमध्ये अपात्र ठरवली जाईल. ह्या ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आमदार ह्या कुटुंबामधील नसावेत. ज्याच्या कुटुंबामध्ये भारत सरकार, राज्य सरकार व बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य असतील तर हे लाभार्थी पात्र नसतील. ज्याच्या कुटुंबामध्ये 5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर असे लाभार्थी अपात्र ठरतील ह्या योजनेला. घरामध्ये 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून शेतीचा व्यवसायाला आवश्यक असणारे ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबामध्ये नावावर नोंदणीकृत असल्यास ते अपात्र ठरतील. 4 चाकी वाहने असणारे अशा पद्धतीने अपात्र आहे. त्याच्यामध्ये संबंधित ह्या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे, डोमासाईल, घोषणापत्र आवश्यक आहे, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे. अशी कागदपत्र आवश्यक आहेत आणि ते ऑनलाईन करून घेतली जातील. ऑफिसमधून संबंधित कुटुंबातील महिला, विधवा महिला असेल, निराधार अशा घटस्फोटित महिला यांच्यासाठी ही योजना आहे. त्यांच्यासाठी आम्ही उत्पन्नाचा दाखला आमच्या ऑफिसमार्फत देण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून ते 7-8 वाजेपर्यंत कंटिन्यू बसणार आहोत आणि कुठल्याही लोकांना, महिलांना त्रास होईल असं होणार नाही. रांगेमध्ये येतील त्या लोकांना आम्ही रजिस्टर ठेवले आहेत. त्या संबंधित धारकाची सही घेऊन त्यांना उत्पन्नाचा आम्ही दाखला देण्याची व्यवस्था केलेली आहे.